तो संशय निर्माण झाला. संशयाचं बीज फार सामान्य शब्दातून निर्माण होत असतं, पण त्या बीजाचा जेव्हा वटवृक्ष होतो तेव्हा त्याचा परिणाम मात्र सामान्य राहत नसतो. संशय निर्माण होताना फार सामान्य शब्दातून निर्माण होतो, कोणाही कुणाला माहिती, एवढं म्हणलं की भागतं. पण या शब्दातून जो संशय मनामध्ये पेरला जातो त्या संशयाचं रूपांतर ज्या वटवृक्षात होतं त्याचा परिणाम मात्र सामान्य राहत नाही, अल्पस्वल्प राहत नाही, तो व्यापक रूपामध्ये अनुभवावा लागतो. त्याचे फार दुष्परिणाम मोठे भोगावे लागतात. काय म्हणाली ती? काही नाही, कोण आहे कुणाला माहिती. आणि कोण आहे कुणाला माहिती या संशयामुळे जवळ आलेल्या विश्वकर्म्यावर सुद्धा अविश्वास दाखवावा वाटला. राजाने एक आठवडा शिल्लक राहिलेला असताना विश्वकर्म्याने सांगितलं होतं 21 दिवस दार उघडायचं नाही. 14 दिवस झाले आणि 15व्या दिवशी सकाळी राजा तिथे गेला. त्या संशयामुळे त्याने त्या गाभाऱ्याचं दार उघडलं आणि उघडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्या ओंडक्यापासून विश्वकर्म्याने बनवलेल्या मूर्ती अर्धवटच झाल्या होत्या, अजून पूर्ण मूर्ती बनवायच्या राहिलेल्या होत्या. कारण अजून 7 दिवस त्याचे होते. त्या 7 दिवसामध्ये सगळंच झालं असतं, पण राजाला ते जमलं नाही. अधीरता माणसाला काहीतरी दुष्कर्म करायला लावते. तसं अधीर झालेल्या राजाने राणीने अंतःकरणामध्ये निर्माण केलेल्या संशयावरून दरवाजा उघडला आणि त्या ओंडक्यापासून फक्त हे 3 मूर्त्या याच्या बनलेल्या दिसल्या. हे बघितलं, तेवढ्याच मूर्त्या, अजून त्याच्यावरचं नक्षीकाम झालं नव्हतं, अजून मूर्त्या सुस्थितीत आलेल्या नव्हत्या. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचं फिनिशिंग राहिलंच होतं.